नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। पुणे कोल्हापूर बंगळुरूकडे जाणाऱ्या महामार्गावरील खंबाटकी घाटात बोगदा बनवला। मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कन्नड घाटामध्ये बोगदा तयार करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न आता औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जेवढ्या पैशांचा विचार करतंय त्या पैशामध्ये भुयारी मार्गाचं काम होईल असं मत खंडपीठाने व्यक्त केलेलं आहे। या प्रकरणाची आता पुढील सुनावणी 20 जूनला होणार आहे। तर आपण मोठी बातमी पाहतोय, कन्नड घाटा संदर्भामध्ये ही मोठी बातमी आहे। आता औरंगाबाद खंडपीठाने प्राधिकरणालाच हा सवाल उपस्थित केलेला आहे। पुढील सुनावणी ही 20 जूनला होणार असल्याचं सुद्धा कळतंय आणि या अनुषंगाने आता कशा पद्धतीने पुढची पावलं उचलली जात आहेत हे महत्त्वाचं आहे। कारण पुणे कोल्हापूर बंगळुरूकडे जाणाऱ्या महामार्गावर आता खंबाटकी घाटामध्ये बोगदा बनवलाय। मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कन्नड घाटामध्ये बोगदा तयार करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जेवढा पैशांचा विचार करते त्याच पैशात आता भुयारी मार्गाचं काम होईल असं मत खंडपीठाने व्यक्त केलेलं आहे। आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 जूनला होणार आहे। या पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कन्नड घाटामध्ये बोगदा बनवायला नेमकी काय अडचण आहे असा सवाल आता औरंगाबाद खंडपीठाने प्राधिकरणाला उपस्थित केलेला आहे। या संदर्भातल्या पुढच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। पुढच्या सुनावणीत कशा पद्धतीने तर्कवितर्क कशा पद्धतीने ही सुनावणी केली जाते आणि यात नेमकं काय निष्कर्ष येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल।